प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात? बघा, पोषक द्रव्य हे कोणत्या घटकापासून मिळतात आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 प्रथिने। तर मानवी शरीराच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने आवश्यक असलेला जो घटक आहे तो म्हणजे प्रथिने आहे आणि प्रथिने अमिनो ऍसिड पासून बनलेले असतात। बघा, हे प्रथिने जे आहे ते काय असतात तर ते अमिनो ऍसिड पासून बनलेले असतात। अमिनो ऍसिड यापासून बनलेले असतात, जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कधी कधी सल्फर असलेले सेंद्रिय संयुगे असतात। जेव्हा आपण प्रथिनेयुक्त पदार्थ घेतो तेव्हा आपले शरीर प्रथिने अमिनो ऍसिड मध्ये मोडते आणि नंतर या अमिनो ऍसिडचा उपयोग स्नायू, हाडे, त्वचा आणि अवयव यासारख्या ऊती तयार करण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी करते। आपल्या शरीरात एकूण 21 अमिनो आम्ल असतात। बघा, 21 अमिनो आम्ल असतात, त्यापैकी 20 अमिनो आम्ल वेगवेगळे प्रथिने तयार करण्यासाठी लागतात। आता हे जे 21 अमिनो आम्ल आहेत त्यापैकी 20 अमिनो आम्ल जे आहेत हे काय करतात, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रथिने तयार करण्यास लागतात। तर पदार्थात प्रथिने आहेत का नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्यावर कॉपर सल्फेट व कॉस्टिक सोड्याचे थेंब टाकतात आणि हे टाकल्यानंतर त्याचा जो रंग आहे हा जांभळा रंग तयार होतो। याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न पाहूयात। शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण करते? तर बघा, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करतं आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 प्लेटलेट। प्लेटलेट या शरीरावर जखमेच्या जागी होणारा जो काही रक्तस्राव आहे तो रक्तस्राव गोठवण्याचे कार्य हे प्लेटलेट्स करत असतात। आता प्लेटलेट्स म्हणजे काय तर रक्तपेशीचा एक प्रकार आहे आणि प्लाझ्मा मधील प्रथिने म्हणजेच रक्ताचा द्रव भाग, प्लाझ्मा मधील प्रथिने त्याला आपण रक्ताचा द्रव भाग म्हणतो, त्या दुखापतीवर गुठळी तयार करून रक्तस्राव थांबवण्यासाठी एकत्र काम करतात आणि VTK त्यालाच आपण रक्त गोठण जीवनसत्व म्हणतो। म्हणजे विटामिन जे के आहे, क विटामिन जे आहे त्याला आपण रक्त गोठवणारे जीवनसत्व म्हणून ओळखतो। याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न पाहूयात। पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत? तर अ जो आहे तो बघा वातावरण आहे आणि ब आहे आकाशाचे विकिरण। आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो, दोन्ही अ आणि ब। तर या ठिकाणी जे दोन वाक्य दिलेले आहेत तर ते दोन्हीही म्हणजेच वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण हे पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारे घटक आहेत। तर बघा, पृथ्वीवरून आकाश निळे दिसण्याची घटना ही प्रामुख्याने पृथ्वीच्या वातावरणातील वायू आणि कणांद्वारे सूर्यप्रकाशाच्या विखुरण्यामुळे होते। हे विखुरणे ज्याला आपण रेले स्कॅटरिंग म्हणून ओळखले जाते तेव्हा घडते, जेव्हा प्रकाशाची लहान तरंग लांबीच्या तुलनेत वातावरणातील वायू आणि कणांद्वारे अधिक कार्यक्षमतेने विखुरली जाते। परिणामी जेव्हा आपण दिवसा आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने विखुरलेला निळा रंग किंवा निळा प्रकाश हा दिसत असतो। तर याचा पुढचा प्रश्न पाहूयात। सर्वसाधारणपणे धातू डॅश डॅश नसतात, सर्वसाधारणपणे धातू डॅश डॅश नसतात हा प्रश्न 2021 च्या पेपरला विचारलेला होता, परंतु हा प्रश्न जो आहे हा प्रश्न रद्द झालेला आहे मित्रांनो, हा प्रश्न रद्द झालेला आहे। आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये धातू जे आहे त्या धातूचे भौतिक गुणधर्म काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात। तर धातू जे आहेत त्या धातूंना चकाकी असते। बघा, धातूंना काय असते तर चकाकी असते। धातू वर्धनीय असतात, त्यावर घाव घालून त्याचा पातळ पत्रा तयार करता येतो। त्यानंतर धातूंना तन्यता असते, त्याच्यापासून बारीक तार काढता येते। बघा, तन्यता असते आणि त्यापासून बारीक तार काढता येते। प्लॅटिनम, सोने हे धातू तन्य म्हणून प्रसिद्ध आहेत। तर बहुतेक सर्व धातू हे विद्युत व उष्णतेचे सुवाहक आहेत। विद्युत आणि उष्णतेचे काय आहेत? सुवाहक आहेत। सामान्य तापमानावर धातू स्थायी अवस्थेत असतात। अपवाद पारा हा द्रव अवस्थेत आढळतो। धातूची घनता उच्च असते। बघा, धातूची घनता ही कशी असते? उच्च असते। धातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात। धातू नादमय असतात। काही धातू हे ठिसूळ सुद्धा असतात। बघा, काही धातू ठिसूळ ही असतात। उदाहरणार्थ जर विचार करायचा झाला कोणकोणते धातू ठिसूळ आहेत तर बघा, बेरिलियम, क्रोमियम, मॅग्नीज आणि बिस्मथ हे जे धातू आहेत हे धातू ठिसूळ आहेत। म्हणजेच या ठिकाणी धातू जे आहेत हे तन्य असतात, वर्धनीय आहेत, ठिसूळ आहेत आणि सुवाहक आहेत। हे चारही पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी रद्द झालेला आहे। याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात। खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा। कारण आहे पाणी हे संयुक्त आहे आणि त्याचा परिणाम आहे पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत। आता या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे
पर्याय क्रमांक बघा 3 जे आहेत दोन्ही अ आणि ब योग्य आहे. अशा प्रकारचं उत्तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर कारण काय आहे? कारण असं सांगतं की पाणी हे एक संयुग आहे जे एक तथ्यात्मक विधान आहे. बघा, पाणी हे एक संयुग आहे. हे कसं आहे? तर हे एक तथ्यात्मक विधान आहे. हे म्हणणं बरोबर आहे की पाणी हे एक संयुग आहे, कारण ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंनी रासायनिकरित्या जोडलेलं आहे. बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांनी रासायनिकरित्या जोडलेला आहे आणि परिणाम जो आहे तो काय सांगतो की पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या गुणधर्मापेक्षा वेगळे आहेत. हे विधान देखील बरोबर आहे, कारण पाणी त्याचा घटक हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून वेगळे गुणधर्म प्रकाशित करतो. बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून वेगळे गुणधर्म प्रदर्शित करतो. उदाहरणार्थ पाण्यामध्ये पृष्ठभागावरील ताण, विशिष्ट उष्णता क्षमता आणि त्याच्या ध्रुवीय स्वरूपामुळे अनेक पदार्थ विरघळण्याची क्षमता यासारखे अद्वितीय गुणधर्म आहेत जे वैयक्तिकरित्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये नसतात. आणि त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जो आहे दोन्ही अ आणि ब हे योग्य हा बरोबर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न पाहूयात. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? बघा, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 मार्गारीन. मार्गारीन हा तंतुमय नसलेला पदार्थ आहे. तर तंतुमय नसलेला पर्याय म्हणजेच आहारातील फायबर कमी असलेला पर्याय. आता बाजरी हे जे धान्य आहे, तर बघा या ठिकाणी बाजरी हे जे धान्य आहे ज्यात इतर धान्याच्या तुलनेत कमी फायबर असते परंतु तरीही काही फायबर असतात. तर पालेभाज्या ज्या आहेत या पालेभाज्यांमध्ये सामान्यतः फायबर असते, जरी त्याचे प्रमाण विशिष्ट भाज्यांवर अवलंबून असते. तृणधान्याच्या कोंड्यामध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते आणि बहुतेकदा हा तंतुमय पर्याय मानला जातो. तर मार्गरीन हा तंतुमय नसलेला पर्याय आहे, कारण तो फॅटवर आधारित स्प्रेड आहे आणि त्यामध्ये फायबर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 मार्गारीन हा या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्रवणारी ग्रंथी कोणती? बघा, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 पियूषिका. पियूषिका तर बघा, रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखली जाणारी स्रावी ग्रंथी आहे पिट्युटरी. तिलाच आपण पियूषिका ग्रंथी म्हणतो आणि तिचं वजन जे आहे ते बघा 0.5 ग्रॅम एवढं वजन हे पियूषिका या ग्रंथीचं आहे. पिट्युटरी ग्रंथी मेंदूच्या पायथ्याशी स्थित वाटाण्याच्या आकाराची ग्रंथी आहे बघा, आणि याला सहसा मास्टर ग्रंथी असे संबोधले जाते, कारण ते अनेक हार्मोन्स तयार करते. तर ही जी ग्रंथी आहे ही काय तयार करते? तर अनेक हार्मोन्स तयार करते. बघा मित्रांनो, हार्मोन्स तयार करते आणि स्रावते जे अनेक आवश्यक शारीरिक कार्य हे नियंत्रित करतात. हे हार्मोन्स रक्तप्रवाहातून संपूर्ण शरीरातील अवयव आणि ऊतींना लक्ष्य करण्यासाठी प्रवास करतात, त्यांच्या क्रियाकल्पांवर प्रभाव टाकतात आणि रासायनिक संदेश वाहक म्हणून कार्य करतात. ही इतर जी ग्रंथी आहेत त्या इतर ग्रंथीवर व त्यांच्या स्रावांवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे पियूषिका म्हणजेच पिट्युटरी ग्रंथी या करत असतात. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे? तर बघा या ठिकाणी योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. तर बघा, पोलिओचा जो विषाणू आहे हा फक्त मानवामध्ये आढळून येतो हे पोलिओच्या संदर्भामधील योग्य विधान आहे. तर बघा, पोलिओ रोग हा पोलिओ विषाणूमुळे होतो जो प्रामुख्याने मानवांना संक्रमित करतो. कोणता विषाणू जो आहे तो काय आहे? तर पोलिओ नावाचा विषाणू आहे. पोलिओ नावाचा काय आहे? तो विषाणू आहे आणि तो माणसांना संक्रमित करतो. हे सर्व सस्तन प्राण्यामध्ये आढळत नाही, कारण ते जीवाणूंमुळे होत नाही. या व्यतिरिक्त पोलिओ व्हायरसचा प्रसार सामान्यतः मलतोंडी मार्गाने होतो, तोंडावाटे शरीरात प्रवेश करणाऱ्या जीवाणूंद्वारे नाही. पल्स पोलिओ मोहिमेसारख्या लसीकरण मोहिमेचा उद्देश भारतात दरवर्षी 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करून पोलिओचे निर्मूलन करणे हा आहे. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? अ आहे निकोटीन, ब आहे स्टार आणि क आहे कार्बन मोनॉक्साईड. बघा, अ निकोटीन, ब स्टार आणि क कार्बन मोनॉक्साईड. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे धूम्रपान करताना निकोटीन, स्टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे तिन्ही घटक हे निर्माण होत असतात. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 तिन्ही अ ब क
हा योग्य असणार आहे. तर बघा निकोटीन हा सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थामध्ये आढळणारा व्यसनाधीन पदार्थ आहे. त्यानंतर स्टार जो आहे तर हे स्टार हे रसायनाचं मिश्रण आहे जे तंबाखू जाळल्यानंतर तयार होते. हा एक चिकट पदार्थ आहे जो फुफ्फुसात आणि श्वसन प्रणालीच्या इतर भागामध्ये जमा होतो. तर कार्बन मोनॉक्साईड हे जे आहे तर हा एक विषारी वायू आहे जो तंबाखू जाळल्यावर तयार होतो. हे रक्तातील हिमोग्लोबिनला बांधते ज्यामुळे शरीराच्या ऊतीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत जातं आणि हे तिन्ही घटक धूम्रपान करताना घातक पदार्थ हा निर्माण करतात. हे तिन्ही घटक घातक आहेत. याच्या पुढचा आपण प्रश्न पाहूया. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? बघा खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर यामध्ये अयोग्य विधान जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही विधानं हे अयोग्य आहेत. आता अयोग्य कसे काय आहेत तर या ठिकाणी आपण बघूया. तर माणूस जो आहे तर माणसामध्ये जे गुणसूत्रे आहेत मित्रांनो तर ही गुणसूत्रे नर जो आहे त्याला आपण पुरुष म्हणतो तर पुरुषामध्ये हे XY या प्रकारची गुणसूत्रे हे पाहायला मिळतात. तर मादीमध्ये म्हणजेच स्त्रियांमध्ये हे जे गुणसूत्र आहेत हे XX अशा प्रकारची गुणसूत्रे हे माणसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर पक्षी जे आहेत या पक्ष्यांमध्ये जे गुणसूत्र आहेत हे नरामध्ये ZZ अशा प्रकारची गुणसूत्रे हे नरामध्ये पाहायला मिळतात. तर मादीमध्ये ZW अशा प्रकारची गुणसूत्र ही पक्षी मादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि संततीचे लिंग हे मानवात पुरुष ठरवतो तर पक्ष्यांमध्ये मादी ठरवत असते. बघा तर याच्या पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर कारण काय आहे? समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि त्याचा परिणाम असा होतो की समुद्रात पोहणे अवघड होते. अशा प्रकारचं कारण आणि त्याचा परिणाम या ठिकाणी दिलेला आहे. तर याचं जे अचूक उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. फक्त हेच उत्तर योग्य असणार आहे. कारण की बघा समुद्राच्या पाण्याची घनता जास्त आहे हे विधान योग्य आहे. याचं कारण म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ असते आणि त्यामुळे त्याची घनता जास्त असते. समुद्रात पोहणे कठीण होते हे विधान अयोग्य आहे. नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे माणसाला सोपं आहे. नदीच्या पाण्याच्या तुलनेत माणसाच्या शरीराचा भाग समुद्राच्या पाण्यात कमी बुडवल्याने त्याचे वजन संतुलित होते. त्यामुळे नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे माणसाला सोपे जाते आणि त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जो आहे फक्त समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते हेच विधान बरोबर आहे. याच्या पुढील प्रश्न हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर बघा रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा जो घटक आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. बघा संप्रेरक हा मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जातो. तर संप्रेरक म्हणजेच त्याला आपण हार्मोन्स सुद्धा म्हणतो. बघा काय म्हणतो मित्रांनो? हार्मोन्स. खालील पर्यायांपैकी संपर्कजन्य रोग कोणते? तर बघा खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते आहेत आणि या पर्यायात प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 इसब व गजकर्ण. बघा इसब व गजकर्ण. संपर्कजन्य रोग हे विषाणू किंवा जीवाणूमुळे होणारे आजार आहेत. जे लोक दूषित पृष्ठभाग, शारीरिक द्रव्य, रक्त उत्पादने, कीटक चावणे किंवा हवेच्या संपर्काद्वारे एकमेकांना पसरतात. तर संपर्कजन्य रोगाची जी काही उदाहरणं आहेत ते या व्यतिरिक्त बघा खरूज आहे, गजकर्ण आहे, त्यानंतर इसब आहे, अशा प्रकारची आहेत. याच्यानंतर याच्या पुढील जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. हा प्रश्न याच्या अगोदरही आलेला आहे आणि डबल आलेला आहे मित्रांनो. तर बघा 2018 सालीच्या महाटीटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे. तर तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आपण पाहिलेलं आहे की तंबाखू खाल्ल्यामुळे या ठिकाणी तीनही घटक जे आहेत जे की निकोटीन आहे, स्टार आहे किंवा कार्बन मोनॉक्साईड आहे हे तीनही घटक निर्माण होत असतात. तर निकोटीन काय आहे तर हा सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थामध्ये आढळणारा व्यसनाधीन पदार्थ आहे. त्यानंतर स्टार हे रसायनाचे मिश्रण आहे जे तंबाखू जाळल्यावर तयार होते. हा एक चिकट पदार्थ आहे जो फुफ्फुसात किंवा श्वसन प्रणालीच्या इतर भागामध्ये जमा होत असतो. आणि कार्बन मोनॉक्साईड हा एक विषारी वायू आहे जो तंबाखू जाळल्यावर तयार होतो. हे रक्तातील हिमोग्लोबिनला बांधते ज्यामुळे शरीराच्या ऊतीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत असतं. बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन
त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? बघा, यासाठी कशाचा उपयोग होतो? आणि यामध्ये याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 गॅमा किरणांचा मारा. बघा, गॅमा किरणांचा मारा. आता गॅमा किरणांची भेदन क्षमता अल्फा व बीटा किरणांच्या तुलनेत अतिशय जास्त असते. गॅमा किरणाचा मारा हा बटाटे आणि कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन नासू नये यासाठी उपयोगी तंत्रज्ञान आहे. गॅमा किरण हे उच्च ऊर्जा विद्युत चुंबकीय विकिरण आहे. हे विकिरण सूक्ष्मजीवांना नष्ट करते, ज्यामुळे कोंब येणे रोखले जाते. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि परिणाम आहे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे आहे. तर या अचूक उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही योग्य. याच्या अगोदरच्याही पेपरमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न आलेला होता. फक्त या ठिकाणी कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते हे दिलं होतं, मात्र समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे नसते अशा प्रकारचा परिणाम हा दिलेला होता. तर या ठिकाणी हाच प्रश्न दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये परिणामामध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि त्यामुळं हे दोन्हीही कारण आणि परिणाम हे दोन्हीही योग्य आहेत. तर बघा, समुद्राच्या पाण्याची जी घनता आहे ही जास्त आहे, हे विधान योग्य आहे. याचं कारण म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि त्यामुळे त्याची घनता जास्त असते. समुद्रात पोहणे हे सोपे होते हे विधान सुद्धा योग्य आहे, कारण नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे माणसाला सोपं जातं आणि नदीच्या पाण्याच्या तुलनेत माणसाच्या शरीराचा भाग हा समुद्राच्या पाण्यात कमी बुडाल्याने त्याचं वजन जे आहे हे संतुलित राहतं. त्यामुळे नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे माणसाला सोपे जाते मित्रांनो. म्हणून या ठिकाणी याचं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब हे दोन्ही योग्य आहे. खालील पर्यायांपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? बघा, खालील पर्यायांपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे हे काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो, तारामासा. तारामासा हा मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव आहे. कारण की बघा, स्टारफिश म्हणजेच तारामासा, यालाच आपण स्टारफिश असंही म्हणतो, सामान्यतः मत्स्यपालन गटाचा भाग मानला जात नाही. कारण स्टारफिश हा मासा नाही, खरे तर त्यांचे नाव असूनही ते माशांशी अजिबात संबंधित नाहीत. कदाचित आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टारफिश प्रत्यक्षात सागरी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या गटाशी संबंधित आहे, ज्यात समुद्री काकडी, समुद्री अर्चिन आणि वाळूचे डॉलर देखील समाविष्ट असतात. डॉगफिश जो आहे तर मासेमारीत पकडलेल्या लहान शार्कच्या अनेक प्रजातीचा संदर्भ हा याच्याशी आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक रे, तर पॅसिफिक इलेक्ट्रिक रे त्याच्या गोल फ्लॅवी बॉडी आणि मोठ्या पहिल्या पृष्ठीय पंखाने ओळखला जातो. तर फ्लाय फिश हे जे आहेत हे उडणारा मासा आहे, जगभरात उबदार पाण्यात आढळतो आणि त्याच्या उडण्याच्या क्षमतेसाठी तो प्रसिद्ध आहे. ते सर्व लहान आहेत. त्यांची कमाल लांबी ही सुमारे 45 सेंटीमीटर आहे. तर 18 इंच 45 सेंटीमीटर किंवा 18 इंच ही त्यांची लांबी आहे आणि त्यांना पंखासारखे कडक पंख आणि अस्मान काटे असलेली शेपटी ही फ्लाय फिशला असते. खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगांची जोडी कोणती? बघा, खालील पर्यायापैकी विषाणूंपासून होणाऱ्या रोगांची जोडी कोणती? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेपॅटायटिस आणि रेबीज. हेपॅटायटिस आणि रेबीज हे विषाणू पासून होणाऱ्या रोगांची जोडी आहे. तर विषाणूजन्य जे रोग आहेत त्याच्यामध्ये बघा, हेपॅटायटिस, पोलिओ, एड्स, देवीचा रोग, कांजण्या, गोवर, गालफुगी, फ्लू आणि इबोला हे सर्व विषाणूजन्य रोग आहेत. तर जीवाणूजन्य रोग जे आहेत त्याच्यामध्ये क्षयरोग आहे. त्याच्यानंतर बघा, टायफॉइड हा जीवाणूजन्य रोग आहे. कॉलरा आहे, घटसर्प आहे, धनुर्वात, डांग्या खोकला, निमोनिया, कुष्ठरोग आणि प्लेग हे सर्व जीवाणूजन्य रोग आहेत. तर हेपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई विविध विषाणूंमुळे होतो. रेबीज देखील विषाणूमुळे होत असतो. आणि इतर पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत, कारण क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. बघा, क्षयरोग जो आहे हा जीवाणूमुळे होतो. मायकोबॅक्टेरियन ट्युबरक्युलोसिस आणि विषमज्वर साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या तातेचा उपयोग कोणता? बघा, मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे. शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे हा मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग होतो. यानंतर याचा पुढचा प्रश्न पाहूयात. प्रामुख्याने मानवी शरीरात संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषण द्रव्य कोणती आहेत? तर
या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व आणि खनिज हे मानवी शरीरात संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषण द्रव्य आहेत. तर जीवनसत्व आणि खनिज हे आवश्यक पोषक घटक आहेत जे मानवी शरीरातील विविध कार्याचे संरक्षण आणि नियंत्रण करण्याचा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते रोगप्रतिकारक कार्य, ऊर्जा उत्पादन, हाडांचे आरोग्य आणि संपूर्ण आरोग्य आणि कल्याण राखणे यासारख्या प्रक्रियांमध्ये गुंतलेले आहेत. प्रथिने आणि मेद देखील शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहेत, परंतु ते प्रामुख्याने शरीराच्या कार्याचे संरक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी जबाबदार नाहीत. लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, कारण की लहान आतड्यास व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो, म्हणून लहान आतड्यांना लहान आतडे अशा प्रकारे संबोधलं जातं. मोठ्या आतड्यापेक्षा लांबीने ही आतडे जी आहेत हे जास्त असतात. पुरुषामध्ये ही जी आतडे आहेत ते 6.9 मीटर एवढ्या लांबीची असतात, तर स्त्रियांमध्ये ही जी आतडी आहेत ती 7.1 मीटर पर्यंत लांब असतात. पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संपूर्ण पचन हे या लहान आतड्यामध्ये होते आणि लहान आतडे हे पोट आणि मोठे आतडे यांच्यामध्ये असते आणि त्यात डिओडेनम, जेजुनम आणि इलियस यांचा समावेश होतो. लहान आतड्याला असे म्हणतात कारण त्याचा लुमेन व्यास मोठ्या आतड्यापेक्षा लहान असतो, परंतु त्याची लांबी ही मोठ्या आतड्यापेक्षा जास्त असते. प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या आहेत? अ आहे वाळवंटातील मृगजळ, ब आहे पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य व क आहे ताऱ्याचे लुकलुकणे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क. तर बघा, प्रकाशाचे अपवर्तन जे आहे ते एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाश किरणे थोडेसे तिरकस होतात, त्यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतो. प्रकाश किरणाचा वेग माध्यमानुसार वेगवेगळा असतो. प्रकाशाच्या एकूण अंतर्गत परावर्तनामुळे म्हणजेच वाळवंटामध्ये मृगजळ घडते तेव्हा जमीन खूप गरम असते आणि हवा थंड असते तेव्हा मृगजळ होते. जेव्हा प्रकाश थंड हवेतून आणि गरम हवेच्या थरात जातो तेव्हा तो अपवर्तित होतो, म्हणजेच वाकलेला दिसतो आणि जमिनीवरील अतिशय उबदार हवेचा थर आकाशातील प्रकाशाला जवळजवळ 180 आकाराच्या कोनामध्ये अपवर्तित करतो. पावसाळ्यामध्ये पाण्याचे थेंब लहान प्रिझम सारखे कार्य करतात. ते सूर्यप्रकाशाचे अपवर्तन करतात आणि विखुरतात. नंतर ते आंतरिकरित्या परावर्तित करतात आणि शेवटी जेव्हा ते पावसाच्या थेंबामधून बाहेर पडतात तेव्हा ते पुन्हा अपवर्तन करतात. आता ताऱ्याचे चमकणे जे आहे हे वातावरणातील अपवर्तनामुळे होते. जेव्हा ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा तो सतत दुर्मिळ माध्यमाकडून घनतेकडे जातो, त्यामुळे प्रकाशाचे अपवर्तन होते. वातावरणातील प्रकाशाचे हे अपवर्तन वायुमंडलीय अपवर्तन म्हणूनही ओळखले जाते. निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे डॅश डॅश नसते. बघा, निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे डॅश डॅश नसते, तर या ठिकाणी ग्रॅफाइट हे कसे नसते तर कठीण नसते, म्हणून पर्याय क्रमांक 3 कठीण हा जो पर्याय आहे तो योग्य उत्तर असणार आहे, कारण निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे कठीण नसते. ग्रॅफाइट यात अनेक धातूंचे गुणधर्म असतात. हे उष्णता आणि विजेचे उत्कृष्ट वाहक आहे. ग्रॅफाइट राखाडी ते काळा धातूचा चमक असलेला एक अपारदर्शक असतो. हे 1 ते 2 मोजच्या कडकपणासह कार्बनचे बऱ्यापैकी मऊ स्फटिक रूप आहे. सामान्य तापमानात स्थिर आणि रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय हवेच्या अनुपस्थितीत ग्रेफाइटमध्ये उच्च उदात्तीकरण बिंदू असतो. त्यात शुद्ध स्वरूपात ते गंधहीन, चवहीन आणि बिनविषारी असतात. खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण पाणी हे मिश्रण आहे आणि परिणाम आहे पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. बघा, पाणी हे मिश्रण आहे आणि हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा पाण्याचे गुणधर्म हे वेगळे असतात. अशा प्रकारचा कारक आणि परिणाम दिलेला आहे आणि याच्यातील पर्याय क्रमांक 2 जो आहे तो म्हणजे पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहे. हा पर्याय योग्य आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 फक्त ब योग्य अशा प्रकारचे असणार आहे. कारण की बघा, पाणी हे एक मिश्रण आहे जे एक विधान अयोग्य आहे. बघा, कारण जे दिलेलं आहे पाणी हे मिश्रण आहे हे विधान अयोग्य आहे, कारण पाणी हे एक संयुग आहे. पाणी काय आहे तर हे एक संयुग आहे आणि ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंनी रासायनिकरित्या बनलेला आहे. तर याचा जो परिणाम आहे
हे विधान मात्र बरोबर आहे, कारण की बघा पाणी त्याच्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकांपासून वेगळे गुणधर्म प्रकाशित करतं. उदाहरणार्थ पाण्यामध्ये पृष्ठभागावरील ताण, विशिष्ट उष्णता, क्षमता आणि त्याच्या ध्रुवीय स्वरूपामुळे अनेक पदार्थ विरघळण्याची क्षमता यासारखे अद्वितीय गुणधर्म आहेत, जे वैयक्तिकरित्या हायड्रोजन किंवा ऑक्सिजनमध्ये नसतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त ब योग्य हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? तर याच्यामधील पर्याय क्रमांक 4 लोणी हा जो पदार्थ आहे हा तंतुमय नाही. कारण की बघा तंतुमय नसलेला पर्याय म्हणजेच असा पर्याय की ज्यामध्ये आहारातील फायबर लक्षणीय प्रमाणात नसते. तर बघा फायबर, तंतुमय पदार्थ म्हणजे काय? फायबरचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांना आपण तंतुमय पदार्थ म्हणतो. मग आहारातील फायबर हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, जो फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, नट आणि बिया यासारख्या वनस्पतीवर आधारित पदार्थामध्ये आढळतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर भाज्याचं सूप आहे, तृणधान्य आहे किंवा गव्हाचे पान आहे, हे सर्व तंतुमय पदार्थाची उदाहरणं आहे. मात्र या ठिकाणी जे लोणी दिलेलं आहे, लोणी हे मंथन क्रीम पासून बनवलेले एक दुग्धजन्य पदार्थ आहे. हे प्रामुख्याने चरबीचे बनलेले असते आणि त्यात फायबरचे प्रमाण नगण्य स्वरूपाचे असते, म्हणून लोणी हा तंतुमय पदार्थ नाही. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या? बघा तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 आउटू व जठर. आउटू व जठर हे मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करतात. तर थायरॉक्सिन स्रावतो, जठर म्युकस स्रावते, जे HCl पासून आतड्यांना संरक्षण देते. रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखली जाणारी स्रावी ग्रंथी ही पिट्युटरी ग्रंथी आहे, हे आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. आणि पिट्युटरी ग्रंथी मेंदूच्या पायथ्याशी स्थित वाटाण्याच्या आकारासारखी ग्रंथी आहे. याला सहसा मास्टर ग्रंथी असं सुद्धा संबोधलं जातं. तर याच्यावरती तुम्हाला अजून एक प्रश्न येऊ शकतो की तो म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये पिट्युटरी हा पर्याय न देता मास्टर ग्रंथी असा सुद्धा पर्याय तुम्हाला दिला जाऊ शकतो. तर बघा अनेक हार्मोन्स तयार करण्याचं काम हे पिट्युटरी ग्रंथी करत असते आणि ती स्रावते, जे अनेक आवश्यक शारीरिक कार्य नियंत्रित करतात. हे हार्मोन्स रक्तप्रवाहातून संपूर्ण शरीरातील अवयव आणि ऊतींना लक्ष करण्यासाठी प्रवास करतात, त्यांच्या क्रियाकलापांवर प्रभाव टाकतात आणि रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करतात. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्रावणाऱ्या ग्रंथी म्हणजेच आउटू व जठर या आहेत, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आउटू व जठर हे असणार आहे. हेपॅटिटिस या रोगासंबंधी असलेले योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे? तर हेपॅटिटिस हा जो रोग आहे हा विषाणूंच्या समूहामुळे यकृताला होणारा दाह आहे आणि म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह हे असणार आहे. हेपॅटिटिस हा जो आहे याचे विविध प्रकार आहेत, जसे की हेपॅटिटिस ए, हेपॅटिटिस बी आणि हेपॅटिटिस सी. तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरते. ब फुफ्फुसात क्षार जमा झाल्यामुळे कर्करोग होतो. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब बरोबर आहे. कारण की बघा निकोटीन हा सिगारेटच्या तंबाखूजन्य पदार्थामध्ये आढळणारा व्यसनाधीन पदार्थ आहे. तर स्टार्च हे रसायनाचे मिश्रण आहे जे तंबाखू जाळल्यावर तयार होतो. हा एक चिकट पदार्थ आहे जो फुफ्फुसात आणि श्वसन प्रणालीच्या इतर भागामध्ये जमा होऊ शकतो. फुफ्फुसात टार जमा झाल्यामुळे कर्करोग सुद्धा होतो. कार्बन मोनॉक्साईड हा एक विषारी वायू आहे जो तंबाखू जाळल्यावर तयार होतो. हे रक्तातील हिमोग्लोबिनला बांधते, ज्यामुळे शरीराच्या ऊतीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? बघा खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे पर्याय अयोग्य विधानाचे आहेत. आणि याच्यामध्ये फक्त एक विधान हे योग्य आहे, ते म्हणजे मानवी मादीमध्ये XX हे गुणसूत्र आढळतात. कारण की आपण याच्या अगोदर हे बघितलेलं आहे की माणसामध्ये नर आणि मादी याच्यामध्ये जे गुणसूत्र आहेत, तर नरामध्ये XY अशा प्रकारची गुणसूत्र हे आपल्याला दिसतात, तर मादीमध्ये XX अशी गुणसूत्रे असतात. परंतु पक्षामध्ये जर विचार केला तर ही स्थिती वेगळी आहे. तर नरामध्ये जे गुणसूत्र आहेत ते म्हणजे ZZ ही गुणसूत्रे नरामध्ये आढळतात, तर मादीमध्ये ZW अशा प्रकारची गुणसूत्र ही मादीमध्ये आढळतात. आणि
होणारी जी संतती आहे ही पुरुष असणार आहे की स्त्री असणार आहे हे माणसामध्ये नर याची गुणसूत्रे ठरवतात. त्याचप्रमाणे पक्षामध्ये होणारी संतती हे नर असेल की मादी असेल ही मादीच्या गुणसूत्रावरून ठरवली जातात. दुधासारखे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायापैकी कशाचा उपयोग होतो? बघा, दुधासारखे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील कोणत्या पर्यायाचा उपयोग होतो? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 श्राव्यातील ध्वनी. श्राव्यातील ध्वनी. तर बघा, श्राव्यातील ध्वनी लहरीचा उपयोग दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी होऊ शकतो. या ध्वनी लहरी सूक्ष्मजीवांच्या पेशी भिंती नष्ट करतात आणि त्यांना वाढवण्यापासून रोखतात. श्राव्यातील ध्वनी पद्धत ही एक तुलनेने नवीन तंत्रज्ञान आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा होत नाही. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर कारण काय दिलेलं आहे बघा, तर समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते. परिणाम, समुद्रात पोहणे सोपे होते. तर हाच प्रश्न 3 वेळेस आलेला आहे आणि तो फिरून फिरून आलेला आहे आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त ब योग्य आहे. समुद्रात पोहणे सोपे आहे हे विधान बरोबर आहे. कारण की आपण याच्या अगोदरही बघितलेलं आहे की समुद्राच्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे समुद्रातील पाण्याची जी घनता असते ही जास्त असते. मित्रांनो, ही कशी असते? जास्त असते. मात्र या ठिकाणी कमी दिलेलं आहे म्हणून हे विधान कारण हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे हे माणसाला सोपं आहे. नदीच्या पाण्याच्या तुलनेत माणसाच्या शरीराचा भाग हा समुद्राच्या पाण्यात कमी बुडल्याने त्याचे वजन हे संतुलित होते. त्यामुळे नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे हे माणसाला सोपे होते. म्हणून पर्याय क्रमांक ब परिणाम जो दिलेला आहे तो पर्याय क्रमांक ब हे योग्य विधान असणार आहे. वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? बघा, वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालीलपैकी कोणती? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 खिडकीतील रोपे प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतात. तर वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते हे आहे. आणि वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाढते कारण त्याला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवावा लागतो. ही हालचाल वनस्पतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. आता वृद्धी संलग्न हालचाल म्हणजे वनस्पतीमध्ये होणारी अशी हालचाल की ज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असते. या हालचालीमध्ये खालील गोष्टीचा समावेश होतो, जसं की फुलाचे उमलणे असेल आणि बंद होणे, पानं प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणे, आरोहण करणारी वनस्पती, पानांची हालचाल इत्यादी. खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? अ आहे उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ब आहे शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे दिलेले दोन्हीही पर्याय बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब हे दोन्हीही पर्याय बरोबर आहेत. कारण हिरा हा शुद्ध कार्बनचा बनलेला असतो आणि उच्च तापमानावर तापवल्यास हिरा ऑक्सिजनशी प्रक्रिया देतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो. तर दुसरं जे वाक्य आहे शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो हे सुद्धा विधान योग्य आहे. कारण की उच्च तापमान आणि दाबात शुद्ध कार्बनवर प्रक्रिया करून कृत्रिम हिरे तयार केले जाऊ शकतात. पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? बघा, पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. तर पाण्याचा विसंगत विस्तार हा पाण्याचा असामान्य गुणधर्म आहे. ज्या योग्य तापमान 4 अंश सेल्सिअस वरून 0 अंश सेल्सिअस पर्यंत जाते तेव्हा पाणी आकुंचन पावण्याऐवजी विस्तारते आणि त्याची घनता 0 अंश पर्यंत जाते तेव्हा पाणी आकुंचन पावण्याऐवजी विस्तारते आणि त्याची घनता कमी होत जाते. घनता जसजशी कमी होते तसतशी पाणी गोठते कारण पाण्याचे रेणू सामान्यतः घनरूपात असतात आणि खुल्या क्रिस्टल संरचना तयार करतात. जीव जन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? बघा, जीव जन्माचा जरायुज या पद्धतीमधील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? तर याच्यामध्ये युग्मनच तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. ही बाब जी आहे ही याच्यामध्ये आढळणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तर बघा, सस्तन प्राण्यासारख्या गर्भाशयाची जन्म पद्धत असलेल्या प्राण्यामध्ये झायगोटचा विकास मातेच्या गर्भाशयात होतो परंतु तो संरक्षणात्मक कवचामध्ये बंद केलेला नसतो. त्याऐवजी गर्भाचे पोषण आणि संरक्षण आईच्या शरीराद्वारे आणि
अम्निओटिक सॅकद्वारे केले जाते. संरक्षणात्मक कवच सामान्यतः सरपटणारे प्राणी, पक्षी आणि काही मासे यासारख्या अंडाशयाच्या पुनरुत्पादनासह प्राण्यांनी घातलेल्या अंडीच्या विकासाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 युग्मनज तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षण कवच तयार होते, हे विधान योग्य असणार आहे. तर बघा, सर्वसाधारणपणे मासे, मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे, तर या ठिकाणी विसंगत बाब कोणती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आणि याचे जे पर्याय आहेत त्यामध्ये काही मासे हे दीर्घायुष्य असतात, काही मासे अल्पायुष्य असतात, हृदय 3 कप्प्यांनी बनलेलं असतं आणि शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. आणि या चारही पर्यायामधील जे अचूक पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 3, हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते. हे जे वाक्य आहे ते मत्स्यवर्गाशी विसंगत वाक्य आहे. कारण की बघा, तर या ठिकाणी काही मासे दीर्घायुषी असतात हे जे विधान आहे हे विधान बरोबर आहे. काही माशांच्या प्रजाती ज्या आहेत त्यांचं आयुष्य हे दीर्घकाळ आहे. काही अनेक दशके किंवा शतकाहून अधिक काळ हे जगतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे बघा, काही मासे अल्पायुष्य असतात, जसं काही मासे दीर्घायुष्य असतात त्याचप्रमाणे काही माशांचं आयुर्मान जे आहे ते कमी असतं आणि ज्या फक्त काही वर्ष किंवा त्याहून कमी जगू शकतात असे हे मासे असतात. हृदय 3 कप्प्यांनी बनलेला आहे. तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे, कारण माशाच्या हृदयामध्ये सामान्यपणे 2 कप्पे असतात. बघा मित्रांनो, किती कप्पे असतात? तर 2 कप्पे असतात आणि या ठिकाणी आपल्याला 3 कप्पे दिलेला आहे, म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे तो कसा आहे? विसंगत आहे. संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता? बघा, संपर्कजन्य रोगांचा गट हा खालीलपैकी कोणता आहे? आणि याचं जे अचूक पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4, खरूज, इसब, गजकर्ण हे जे रोग आहेत हे संपर्कामधून पसरतात. हे विषाणू किंवा जीवाणूमुळे होणारे आजार आहेत. हे लोक दूषित पृष्ठभाग, शारीरिक द्रव्य, रक्त उत्पादने, कीटक चावणे किंवा हवेच्या संपर्काद्वारे एकमेकांना पसरतात. तसंच या आजारासोबतच अजून काही रोगांची उदाहरणं आहेत, जसं की नायटा आणि कुष्ठरोग. बघा, नायटा आणि कुष्ठरोग हे सुद्धा संपर्कजन्य रोग आहेत. पुढचा प्रश्न काय आहे तर बघा, मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? बघा, बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, खत. तर बोनमील हे एक खत आहे आणि हे एक सेंद्रिय खत आहे जे फुलांच्या रोपांचे आरोग्य आणि वाढ सुधारू शकते. बोनमील वाळलेल्या प्राण्यांच्या हाडापासून बनवलं जातं, जे बारीक भुकटी बनवतात. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण हे सर्वाधिक असते किंवा जास्त असते. आणि बोनमील खत आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी सुद्धा हे बोनमील खत वापरतात. यानंतर याचा पुढचा प्रश्न काय आहे बघूयात.